आज आमची माऊली म्हणतो आपण, म्हणजे सगळ्यांची आमची गुरुमाऊली. पण हे जे काही त्यांना प्राप्त झालं, हे जे सर्वस्व आहे, हा दत्त संप्रदाय तो मुळातच आहे आमच्या वाडवड्याला, म्हणजे आमच्या आजीचे वडील. मुळात आमचं जिथे घर आहे मालवणमध्ये वायरी या ठिकाणी, तर तिथे आमचं दत्ताचं स्थान आहे मुळात. आणि ते लहान असताना, म्हणजे वयाच्या जवळजवळ 10 ते 12 वर्ष असताना त्यावेळी हा सगळा त्याग झालेला आहे. म्हणजे या मार्गामध्ये त्यांना साक्षात महाराजांचं दर्शन झालेलं आहे या वयामध्ये. आणि तिथपासून ते या मार्गामध्ये पूर्ण आपलं हे लहानपणापासून, आणि हळूहळू ते वाढत गेलं. मुंबईला आले, आमच्या आत्या होती वाळकेश्वरला राऊत म्हणून, तिथे ते राहायचे. सर्व्हिसला होते औरा ब्लॉकमध्ये. पण ते करता करता त्यांचं मन काय ते नोकरीमध्ये हे होत नव्हतं, म्हणून ते या मार्गामध्ये कुठच्या दत्त संप्रदायामध्ये आले. आणि दत्त संप्रदायात आमच्या त्या शिष्य प्रमुख झाले, त्या माऊलीने त्यांना केल्या. आणि असे बरेच शिष्य, जवळजवळ 500-600 शिष्य त्यांचे आहेत. आणि हे कार्य कोणाकडून अपेक्षा न करता हे जे काय मंदिर उभारलं, हे श्रमाने, प्रत्येकाच्या गुरुबंधू आहेत ना शिष्य, हे श्रमातून निर्माण झालं आहे. हे मंदिर 1965 सुरुवात झाली, 1961 पासून इथे सुरुवात झाली जी ती 1961 पासून. ते असेच एक गुरुबंधू, म्हणजे त्यांचे शिष्य त्यांच्या घरी बसले होते माऊली, आणि तिथे सगळे जमायचे. म्हणजे प्रत्येकाचा काय विषय असेल त्याच्यातून त्यांना मार्ग मिळायचा. आणि एक वेळ इथे त्यावेळेचे दत्ताराम पाटील म्हणून ते दादा होते, त्यांचा व्यवसाय होता कसला, दारूचा धंदा. आणि त्यांना काहीतरी व्याधी झाली होती, आणि ती व्याधी त्याने डॉक्टर करूनही बरं झालं नाही. त्यांना पुष्कळ केले डॉक्टर. तर शेवटी एक गुरुबंधू आमचे होते, त्यांनी त्यांना आणलं तिथे माऊलीच्या समोर, आणि त्यांना सांगितलं की माऊली असं असं यांना त्रास होतो आहे. हो, तर म्हटलं ठीक आहे. मग ती विभूती त्यांनी लावली डोकीला आणि त्यांना खायला. तो त्यांचा जो काय त्रास होता तो कायमचा गेला. व्याधी होती कायमची गेली ते. आणि त्यांनी म्हणाले, इथे त्यावेळी भाऊ म्हणायचे त्यांना, भाऊ मी तुम्हाला इथे घर बांधायला जागा देतो. काय म्हणाले, त्यावेळी आम्ही चेंबूरला राहायचे, मोठ्या बंधू होते त्यांच्यापेक्षा, तिथे आम्ही सगळे एकत्र राहायचे. तर ते काय सांगतायत त्यांना की मला नको जागा, मला घरासाठी नको आहे, माझं घर आहे. तर नाही म्हणे, तुम्ही इथे घर बांधा, कारण तुम्ही एवढ्या लांबून येता आणि हे सगळी सेवा चालली आहे ना, प्रत्येकाचे त्याच्यातून मार्ग मिळत आहेत. त्यांचे प्रश्न सहज, म्हणजे तिथे काय अंधश्रद्धा नाही की अमुक हे केलं आणि ते केलं असं नाही. तर नामाने त्यांनी काय सांगितलं जगाला, अंधश्रद्धेवर आपण म्हणतो ती निर्मूलन, पण त्याच्यावर मार्ग सांगितला. कशातून? त्या नामातून. नामाने कसा तारला जातो माणूस, आणि त्याचं संरक्षण कसं होतं, त्याचं रक्षण कसं होतं, हे आमच्या गुरुमाऊलीने प्रत्यक्ष दाखवून दिलं. आणि त्यामुळे आज जो तो त्यांच्या सेवेमध्ये आला, आणि हळूहळू हे शिष्य निर्माण झाले, त्यांनी निर्मिती केल्या, आणि हा संप्रदाय तयार झाला. आणि तिथपासून ही आता बोललो तुम्हाला, 61 पासून सुरुवात झाली, 65ला त्या पादुकाची स्थापना केली. हळूहळू म्हणता आता तिथे मंदिर उभं राहिलं छोटं. आता मंदिर उभं केलं म्हणजे तिथे मूर्ती पाहिजे ना, म्हणून त्याच्यापूर्वी काय करतो आपण, मूर्ती आणण्यापूर्वी पादुका चरण, काय म्हटलं आहे त्याला, चरण त्यांची स्थापना करतो. आणि नंतर मग ती मूर्ती आणली. त्यावेळी हे आमचे दादा नारकर, आणखी एक गुरुबंधू होते आडिवरेकर, आणि तेच होता त्यावेळी ते जेव्हा सर्व्हिसला होते औरोड, हे रेल्वेमध्ये होते, ते औरा ब्लॉकमध्ये होते, आणि ते आडिवरेकर त्यांचा धंदा होता असं. आणि ते म्हणाले आपण मूर्ती आणायची. तर ते असा एक दाता भेटला मूर्ती देणारा, की त्याने सांगितलं आम्ही मूर्ती देतो माझ्यातर्फे. म्हणून ती मूर्ती आणायला कुठे गेले, जयपूरला.
जयपूरला तो मूर्ती मोहल्ला आहे, ते कारखाने म्हणजे आत्ता 350च्या वर आहे, त्यावेळी 50 ते 60 कारखाने होते. तर त्या एका कारखान्यात गेल्यावर त्यांना ती मूर्ती एकदम म्हणजे सुबक वाटली की आपल्याला अशी पाहिजे. तर तरी पण त्यांचं मन समाधान झालं नाही, ते मला अशी पाहिजे म्हणून ते दुसऱ्या एका कारखान्यात गेले आणि तो म्हणाला की ठीक आहे, तुम्हाला जशी पाहिजे तशी मी ती मूर्ती बनवून देतो. म्हणून 1 महिना ते नोकरीवरून रजा काढून ते पण सर्व्हिसला होते, त्यांनी पण नोकरीला रजा करून 1 महिना तिथे राहून ही मूर्ती जी दिसते तुम्हाला कशी दिसते, तिच्याकडे जसं बघणार तशी तुम्हाला ती हसत, जसं जसं बघाल तशी ती तुम्हाला दिसणार. आणि ती स्वतः त्यांनी त्याप्रमाणे ती बनवून घेतली आणि ती इथे मुंबईला घेऊन आले आणि ते मंदिराची इथे स्थापना करताना त्यावेळी त्या मूर्तीची पहिली स्थापना 12 डिसेंबर 1970 दत्तजयंती त्या दिवशी तिची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची केली. असं करून ती 70पासून नंतर रजिस्ट्रेशन झालं मंदिराचं आणि हळूहळू हा संप्रदाय वाढत गेला आणि सगळीकडे प्रसिद्धी झाली त्यांची. काय झाली, त्यांना प्रसिद्धी नको होती, ते प्रसिद्धीसाठी करत नव्हते, कळलं का. ते तुमच्याकडे जायचं ना तर रात्री जायचं, दिवसा का तुमच्याकडे गेलो तर आजूबाजूचे 4 लोक येतील, बघतील कोण आले महाराज, चौकशी होते ना, म्हणून ते तुमच्याकडे रात्री 12च्या नंतर जायचे. पण आपण जागे राहायला पाहिजे, ती लोक जागे असायचे. असं करत करत सगळा हा आज जो दिसतोय संसार त्यांनी उभा केलेला तो जर आपल्या हाताबाहेरचा आहे. पण काय त्यांनी दिलेली प्रेरणा मगाशी त्यांनी सांगितली, सत्य म्हणजे काय तर तुमचं ते नाम, ती तपश्चर्या, म्हणजे यांचं इथे 60 वर्ष म्हणजे 5 तप झाली. किती झाली? 5 तप. आणि ह्या जागेचा तो उद्धार झाला. ही जागा कशी तुम्ही पाहिलं असता, डोंगराळ भाग, ओबडधोबड, म्हणजे तिथे काय सरळ नाही. पण ही मेहनत कोणाची? शिष्य लोकांनी सगळ्यांनी घेऊन ते मंदिर उभं केलं आणि तो संसार आज आपल्याला दिसतोय. आणि 2012मध्ये त्यांनी तो देह ठेवला. त्याच्यानंतर हे सगळे आम्ही गुरुबंधू, संप्रदाय, शिष्य आणि भाविक भक्त जे काही त्यांना इथे अनुभव आले ते सगळे यायला लागले आणि त्यांनी हे सगळं पुढे चालू ठेवलं आहे. असा हा माऊलीचा आमच्या अमाप महिमा आहे आणि हे कार्य त्यांच्या ह्याच्यावर चाललं आहे. कोणाच्या? गुरुमाऊलीच्या. तसं त्यांचे मुलगे आहेत हे चिरंजीव, आम्ही बंधू, आता आम्हीच राहिलो, आमचे 3 बंधू गेले मोठे, 2 नंबर हे, 3 नंबर दुसरा होता आर्किटेक्ट आणि आम्ही लास्ट. आता ही धुरा दिली ना, सगळ्यांचंच आहे ना सांभाळ करणं, ते एकट्याचं काम नाही आहे. म्हणून आज हा जो काही संप्रदाय उभा केला आणि ह्या संप्रदायामुळे आज ही मुलं जी आज तुम्हाला समोर दिसतात कार्य करताना, का तर ती त्यांच्यावर असलेलं प्रेम, माऊलीवर असलेलं प्रेम, मुलांचं लहानपणापासून सगळी मुलं त्यांच्याजवळ आणि प्रत्येक गुरुबंधूंची आज इथे मुलं आहेत त्यांच्यापेक्षा ती सेवा करतायत ही तुम्हाला दिसते. आता उद्या तुम्हाला ह्याचा प्रोग्राम हा दत्तजयंतीचा आहे, त्याच्या अगोदर पालखीचा सोहळा झाला, कळलं का. पालखी त्यावेळी आमची मुंबईमध्ये 5-6 दिवस फिरायची, लालबागपासून कात्रादेवी, महालक्ष्मी, खरी रोड अशी फिरत गिरगावपासून 5 ते 7 दिवस पालखी मुंबईमध्ये फिरायची, कळलं ना. दिवस आणि रात्र असं ते माऊलीबरोबर सगळे जागत होते. काय करत होते? शिष्य, भक्त, भाविक सगळे जागृत होते, जागत होते. कोणासाठी? आपल्या गुरुमाऊलीसाठी. आणि म्हणून हे सगळं दिसतंय जे ते कोणामुळे? गुरूंमुळे. आणि हा गुरूंचा महिमा आहे. कोणाचा आहे? गुरुमय. पण ते हे कसं झालं ते तुम्हाला बोललो. लहानपणीच ज्यावेळी ते होते 12 वर्षाचे असताना उपजत म्हणजे महाराजांचं दर्शन झालं. मी या
संप्रदायाची आणि अन्नपूर्णा आहे आणि इथून सगळा प्रसाद वगैरे रोजचा जो काय महाराजांना लागतो, गुरुवार किंवा अन्य रोजची जवळजवळ 100-200 माणसं तो महाप्रसाद घेतात, प्रसादाला असतं. आणि इथे सगळे ही सेवा करणारी माणसं ही बाहेरची नाही, ही शिक्षामध्ये कुठेही त्याचं मानधन किंवा त्याला पगारावर नाही. एक माऊलींचं निश्चित श्रद्धा आणि सेवा म्हणून हे सगळं हे जे आहेत सगळे महिला मंडळ हे सगळं राबतात इथं. आणि त्यामुळे इथे कोणालाही काही कमी नाही. आणि ज्यांनी इकडचा प्रसाद घेतला त्याला खूप प्रचिती आहे. अन्नपूर्णा अशी अन्नपूर्णा आहे. एकदाचं जरी केलं ना त्याची वाढ 200 माणसाचं केलं ना तरी 400 माणसं जेवून जातात. त्याची वाढ आहे याची किती आजारी माणूस असू देतं ते हा प्रसाद झाल्याशिवाय त्याला बरं वाटलंच पाहिजे. मी कोमातनं बाहेर आलेली, माझा अनुभव आहे. कोमातनं आलेली माऊली म्हणजे माऊली होत्या आणि माऊलीने ह्या सगळ्यांना घडवलं आहे. या मुलांना घडवलं आहे, या बायकांना घडवलं आहे. आणि माऊलीने एवढं काही देऊन गेलेली आहे आपल्याला, सांगणं एवढं कमीच पडेल. भरपूर म्हणजे भरपूर. आणि आज माऊलीच्या जीवावर हे सगळं आम्ही आज करतोय ना, हे सगळं माऊलीच्या जीवावर करतो. आमच्या नाही, आम्हाला ते करून घेते सगळं, समजलं. आमच्याकडे काही नाही, आम्ही फक्त नाम मिळालं. आम्ही काय होतं जातं असं नाही की माऊलीने आम्हाला जे काम कर म्हटलं आम्ही करणारच. कोण पाठी हटणार नाही त्याला. तिथे पैसा देऊन कोणीही पगारदार नाही. याला मी पगार देतो, याला हे करतो असं कोणी नाही. त्यांनी आपापली सेवा करायची आणि आपलं काम करायचं. जसं चाललं नाही सगळं म्हणजे ह्या आपल्या एवढ्या वेळात आम्ही सगळं आता महाप्रसाद होणार आहे आमचा सोमवारी. तो एवढा महाप्रसाद मोठा होईल त्याची शूटिंग नक्की घ्यायला या. हा बघा मग तुम्हाला कळेल काय चाललंय आणि काय नाही. इकडे होतं महाप्रसाद खाली यायला मैदान देतात आमच्यासाठी. 500 माणूस तरी बसलेले असतो. खूप चांगलं आहे खरोखर. माऊलीने नाही मुलांना हे भजन आता काही ते शिकले नाही, तर माऊलीने त्यांना शिकवलेलं आहे. कोणाला काही येत नव्हतं, काही येत नाही, सगळ्यांना माऊलीला आपोआप सगळं घडतच. आणि आता पण ती शिकवते आमच्या बरोबरच आहे ती, समजला. एवढं माऊलीचं आमचं हे आहे. आज आमचं काही नाही कमी, कोणाच्या घरी जावं कमी, कोण कमी नाही आमच्यात. आम्ही सगळे शिष्य, सगळे गुरुवारी, सगळे जनता आम्ही सगळी सुखी आहोत. सगळ्याला कोरोना बांधला पण आम्हाला अजिबात कोरोना बांधला नाही. खरं तुम्हाला सांगायची गोष्ट आहे. मंदिर उघडं होतं, मंदिर उघडं होतं कोरोनामध्ये. आम्ही येत जात होतो कोरोनामध्ये, कोरोनामध्ये माऊलीचं दर्शन घेत होतो. पण आम्हाला कोरोनाचं काय झालं तुम्ही नाही कोणाला आता हे जे आम्ही सुरू केलं आहे ना, ही माऊलीने आमच्या हा संप्रदाय सुरू केला. तो कसा करता तर त्यावेळी काय होतं, त्यावेळेला अज्ञान होतं. म्हणजे कसं की लोकांना असं वाटायचं की रे मला हा त्रास होतो आहे, कोणतरी माझ्यावर करणे केले काय, अशा प्रकारची गैरसमज होती. आणि हे पाहिल्यानंतर काय झालं की माऊलीला दुःख व्हायचं. कारण त्यांनी काय केलं होतं, खूप मोठी साधना केली होती अनुष्ठानं करून. आणि त्यांच्याकडे ते दैवी सामर्थ्य होतं आणि आध्यात्मिक हे होती. तर त्यांना ह्या गोष्टीची चीड यायची, वाटायचं हे बरोबर नाही, ह्या लोकांचं विनाकारण फसवणूक होते. पण त्याच्याकडे ह्या लोकांना काय की आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ह्यांना काय सांगायचं, नामांचं महत्त्व सांगायचं. हे तुम्हाला जे काही भारूड सांगतात ते नको आहे. आलं कोण सांगतं मग तुझ्या रमुक अमक्याने केलं आहे म्हणून तुला त्रास होतो, हे नको. तर आपण काय करायचं, हा संप्रदाय माऊलीने कशाला उभा आमच्या महाराजांनी सदानंद महाराज झाड म्हणून त्यांनी हा उभा कशाला केला, तर ह्या करता की नामाचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे. आज आम्ही दुसरं काही तुम्हाला सांगत नाही. जो येतो त्या म्हणतो की प्रत्येकानं काय करा, काही दिगंबरा म्हणा किंवा ओमशी विजेचं हे नाम घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल. आणि त्याच्यातून तुम्हाला काय त्यांनी शिकवलं की ही नवविध भक्ती शिकवली. म्हणजे कसं की नवविध भक्तीमध्ये काय सगळे प्रकार शिरवड आहे, पण त्यात मुख्य काय आहे तर एक आपण जी सेवा करतो दास्य म्हणतात, आणि दुसरं सख्य म्हणजे आपण भगवंताशी कसं राहायचं, तर भगवंताचा आपण दास म्हणून राहायला पाहिजे. आणि सख्य म्हणजे काय, त्याला आपण सखा समजला पाहिजे. अर्जुनाने काय केलं, भगवंताला सखा समजलं.
गुरु म्हटले त्यांनी, पण त्यांनी इतकं प्रेम केलं समाधान भगवंतावर की त्यांच्यासमोर एवढी लौरमंद आली समाधान काय, कारण त्यांचं महाप्रातर युद्ध होतं. त्यावेळेला दोघेजण मागायला गेले. कोण? त्यांच्याकडे मदत. कोण? दुर्योधन गेले आणि अर्जुन गेले. आणि भगवंत आराम करून गेल्यानंतर पहिल्यांदा कोण पायाशी कोण बसलं होतं तर अर्जुन, कारण ते लीन होता त्याच्याकडे. आणि दुर्योधन उशाशी बसले होते. लक्षात म्हणलं काय रे बाबा कशाला तुम्ही आलात? तर मला उद्याचं युद्ध आहे, त्याच्यामध्ये आम्हाला तुमचं सहाय्य हवं आहे. पण ठीक आहे म्हणाले, एका बाजूला माझं सगळं सैन्य जे आहे 56 कोटी यादवांचं ते मी देईन आणि दुसऱ्या बाजूला मी आहे. पण मी कसं आहे तर नधरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन चालू. आता ह्याच्यात निवडायचं काय? कसं निवडणार? तर दुर्योधन काय म्हटलं, तू काय करायचं आहे मला? मला जे युद्ध करायचं म्हणाला सैन्य हवं आहे. पण अर्जुन काय म्हणाला, अरे देवा तू मला मिळालास ना, मी जिंकलो. ही जी श्रद्धा आपल्या गुरुत्वामुळे आहे की आपल्या ती श्रद्धा महत्त्वाची आहे. आणि ती श्रद्धा माऊलीने आपल्या सगळ्यांना कुठल्या शिकवलं. त्यांना काय सांगितलं की काही कोणाचं मागे लागायचं नाही, फक्त एक निश्चित भावनेने भगवंताची आराधना करायची, प्रार्थना करायची. आणि ती शिकवण या ठिकाणी माऊलीने आपल्या सगळ्यांना सांगितलं. या मंदिराचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला हे उभं केलं कशा करता की कोणीतरी घरोघरी काही सांगत होते का, त्यांनी काय म्हणाले की आपण काय करूया की लोकांसमोर काहीतरी अधिष्ठान ठेवूया. है ना? आता हे आमची प्रतिष्ठापना झाली 1970 साली, पण त्याच्या अगोदर पण आमचं 2 वर्ष करतो. ते कशा करता केलं? दत्त म्हणजे काय लक्षात झालं काय? तर दत्त हे प्रत्यक्ष सत्य आहे. म्हटल्यानंतर सत्य होतं ते दत्त, आणि म्हणून सगळ्यांनी दत्ताची आपण सेवा करायची. आणि म्हणून त्यांनी दत्तभक्ती ह्या सगळ्यांमध्ये रुजवण्यात केली. त्यामुळे दत्तभक्तीबद्दल वेगवेगळे प्रवाद होते. त्यावेळेला की दत्त ही उग्रभक्ती आहे वगैरे. त्यांनी सांगितलं असं काही नाही, ते स्वतः गुरु आहे. आणि गुरु कोणाला काही त्रास देत नाहीत, ते उलट मदतच करतात. त्यावेळेला पण मात्र एकच आहे की आपण त्याच्या ठिकाणी निस्सीम श्रद्धेनं त्यांना हाक मारली पाहिजे, त्याच्याशी राहिलं पाहिजे. आणि ते शिकवण ह्या ठिकाणी जी एवढं. आता बघा आमचं 7 दिवसाचं सप्ताह आहे, आम्ही अखंड 7 नाम सप्ताह करतो. आता लॉकडाऊनमुळे काय झालं, आम्हाला 3च दिवस करता मिळाला. 3च केलं दिवस, कारण सगळी बंधनं होती. यावर्षी सगळे आमचे मुलं म्हणायला लागले नाही आम्ही यंदा 7 दिवस जे आमचं सुरू आहे त्याप्रमाणे करणार. मग ठीक आहे बाबा, तुम्ही जर करणार असाल तर आमचे प्रमुख पण म्हणाले की नाही आम्ही तुमच्याबरोबर. हे विलास झाड हे आमचे कार्यकारी विश्वस्त आहेत. तर आम्ही दोघांनी ठरवलं की मग मुलं जर करत असतील, आणि आम्हाला इतका आनंद झाला की तरुण मुलं ह्याच्यामध्ये आली आणि त्या श्रद्धेनं ही त्यांनी 7 दिवस रात्रंदिवस सेवा केली. आमची नामसप्ताह म्हणजे कसं असतं माहिती आहे, आमचे 2 विलाज असतात, हे 24 तास सुरू असतं, एक खंडन आहे त्याच्यामध्ये. आणि तेवढे लोक त्या आले. आणि केवळ काय मागायचं नाही, काय सांगायचं नाही, भगवंता आमचं रक्षण कर आणि आम्ही जी काय सेवा करतो याच्याकरता आमच्या पाठीशी उभा राहा. तेवढं दुसरं काही नव्हतं मला. मी ज्या ठिकाणी हाक मारे गुरुनं काय करायचं तेवढं हवं आहे. आणि गुरु कशा करता आहेत तर आम्हाला सगळ्यांना मदत करणार काय, जिथे जिथे हाक मारणार त्या ठिकाणी उभा आहे. हे माऊलींनी सांगितलं आणि त्याप्रमाणे कार्य सुरू आहे. हे जे आता सगळं सुरू आहे, आता हा संबंध 11 दिवसांचा आमचा सोहळा असतो. हे 7 दिवस झाले. आज आहे 8व्या दिवशी दत्त जयंती उत्सव. काय काय कार्यक्रम असतात? आता मुलाला हे 7 दिवस अखंड नाम सप्ताह आहे. आज दत्त जयंती उत्सव आहे आणि परवा आमचा महाप्रसाद आहे. आणि सगळ्या लोकांना जे येतात त्यांना सगळ्यांना प्रसाद, हा संपूर्ण सोहळा असतो. आणि ह्या पद्धतीने हे कार्य चालू आहे. त्यांनी आता 12 वर्ष झाले ते गेले, त्यांच्या मागे त्यांच्या कृपेने सुरू आहे. आम्ही करणारे कोणी नाही. मी जर म्हटलं करतो शक्य नाही. ते प्रत्येकाला प्रेरणा द्या, तरुण मुलांना प्रेरणा दिली. आणि आम्ही बसतो ह्या ठिकाणी, हे आमचे कलेक्टरश्रेष्ठ आहेत, आम्ही सगळे बसतो आणि मग कसं करायचं हां त्याच्यातून मग त्याला हे कार्य होतं. आणि म्हणून लोकांमध्ये आम्हाला काय म्हणायचं की बाबा ते अंधश्रद्धा न करण्यापेक्षा प्रत्यक्ष भक्तीने तुम्ही स्वतः करा आणि स्वतः अनुभव घ्या. तुम्हाला काय स्वतः त्या ठिकाणी ध्यान घ्या, ध्यान करा आणि अनुभव घ्या. आणि मग बघा तुम्हाला किती आनंद मिळतो.
कारण आपण जगात काय सगळीकडे बघतो की टेन्शन हा एक परवलीचा शब्द झालेला आहे समजलं आहे. पण हा का तर मी माझी कुठेतरी श्रद्धा दृढ नाही, माझा कोणतरी सांभाळणार आहे, माझं कोणतरी रक्षण करणार आहे, ही भावना जेव्हा तुमच्या मनावरती माझी गुरुमाऊली मला सांभाळतात, मग त्या ठिकाणी टेन्शन राहतं. आणि हे गुरुभाऊंनी आमच्या कार्य केलं. काय केलं की लोकांना समजलं काय अगदी हे करून ठेवले काय की बिनधास्त राहा, फक्त भगवंताची आराधना करा, ज्या ज्या ठिकाणी हाक माराल त्या ठिकाणी आम्ही उभ्या आहोत. आणि ही श्रद्धा सगळ्यांना दिली, हे संदेश सगळ्यांना दिला आहे आणि त्याप्रमाणे या संप्रदायाचं कार्य सुरू. आम्ही जी जिवंत आहे त्या खाण्यापासून त्या माऊलींच्या नावाने ते आमचा श्वास आहे. किती वर्ष झाले तुम्ही? एक 40 वर्ष. काय वैशिष्ट्य सांगायला आम्हाला आयुर्वेदांपेक्षा आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या आठवणी तुम्ही काय वैशिष्ट्य सांगाल या मंदिराबद्दल? पासून बांधल्या गेल्यापासून 1970 पासून आणि माऊलीच्या गाडीचं सगळं काम माझ्या मॅरेजवर बसायच्या त्यांना जायची इच्छा झाली. उत्तर पुढे माहिती नाशिकला त्याप्रमाणे त्यांना भरपूर काय केलं. माझी 4 गाडीत असल्यावर तिच्या मागे पैसे त्यावेळी म्हणायचे काय नंतर कळेल मुलांचं काय. या मंदिरातल्या कार्यक्रम काय काय होतं? कार्यक्रम सातत्याने चालू असतो. मोठा प्रोग्राम लॉकडाऊन नंतर 2च दिवस करायचं. या वर्षापासून परत माऊलीने 6 दिवस सुरू केलं. प्रोग्राम त्याचा परत 6 दिवस चालू यात्रा रोज उदारा एकदा अभिषेक होता त्या माणसाने त्या नावाने अभिषेक या मंदिराचं वैशिष्ट्य काय? आपलं घर आहे, कुटुंब आहे, हे सगळं निर्माण केलं आणि कुटुंबाप्रमाणे आम्हाला सर्वांनी सांभाळ केला आहे. हे आघात दिला आहे काय सांगता येत नाही. ह्या मंदिरामध्ये 1975 पासून आहे. 1975 पासून भरती झालं आणि आता 2017ला पोलीस इन्स्पेक्टर म्हणून ते रिटायर झाले. पण माझा हा संसार सगळं माऊलीने घडवला. माझी नोकरी माऊलीने केली. सर्व हे संसार चांगला माऊलीचं कुठे चाललंय. आज जवळ 25 वर्ष मी या संप्रदाय मला सखी म्हणून काम केलेलं आहे. आणि आज जी माझी मुलं जी आहेत हे सगळं हे संसार चाललं आहे तर माऊलीच्या कुठे आज माझं परदेशामध्ये जे प्रेम दिलं आहे ते आम्हाला आहे त्याचं वर्णन करता येईल असं आहे. आता आपण दर्शन घेतले फॉर्ज्युटिल रोड ताडदेव येथील दत्त मंदिराचं. लोकनिर्धार चॅनलसाठी मी ऐश्वर्या आठवड, कॅमेरामॅन प्रज्ञा पोरू.